रामला अनिता सुनीता या दोन मुली आणि एकच मुलगा होता. त्याचे नाव बापू, पण त्यास राजेश म्हणत. आई दोन सुना आणि मुलांचा सांभाळ करीत असे. बापूचा खूप लाड करीत असे. म्हणून अनिता आजीला म्हणाली, त्याचाच लाड करतीय. नको ग माय असं म्हणू, माझ्या बाळाचं बाळ आहे ते. आजी उत्तरली. आम्हाला बाईनं 15 ऑगस्टसाठी गणवेश पाहिजे असं सांगितलं. अनितला म्हणली. बरं बाई शिव मग, आजीनं उत्तर दिलं. नाही, निळं स्कर्ट पांढरं पोलकं सांगितलंय. अनिता हट्टाने म्हणाली. बरं खेळ जा, मंदा पमू बोलवतात. आजी भाऊ कधी येणार ग? अनिताने विचारले. दिवाळीला. मग मला काय आणतील? अनिताने परत विचारले. नवीन कपडे. आणखी काय? आजी उत्तरली. मी सांगते, आग्र्याचा मेवा, सफरचंद. अनिताने सांगितलं. हां बरोबर आहे बापू. किती? एवढे मोठे. बापूने दोन्ही हात बाजूलाच करीत सुचवले. तिचं हृदय मायेनं भरून आलं. बापूला उचलून घेऊन तिने त्याचे चुंबन घेतले व म्हणाली, बाळ आईला छळायचं नसतं बरं. रामचं पत्र आलं. वाड्यातील गौतमनं वाचलं. राम सुट्टीवर येणार असल्याचं त्यात लिहिलं होतं. मग मुले आनंदाने टाळ्या वाजवू लागली. मित्रांनो, इथपर्यंत ही कथा आपण मागील भागात वाचलेली आहे. आता सुरू करूया पुढील भागाचे वाचन. तत्पूर्वी माझा हा उपक्रम आपणास आवडला असेल, माझी वाचनशैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुस्तकाचं नाव जळ. पुस्तक म्हणण्यापेक्षा हे एक कथासंग्रह आहे. या कथासंग्रहातील पारितोषिक नावाची कथा आपण वाचतो आहे. ही लिहिली आहे तू ली कांबळे यांनी. तर सुरू करूया पुढील वाचन. राम सुट्टीवर आला. धिप्पाड शरीर, तेजदार भरीव गाल, सरळ नाक, भव्य कपाळ, हिरवा फौजी पोशाख. पाकिस्तानच्या लढाईत त्यानं पराक्रम गाजवला. विजयाची माळ त्याच्या गळ्यात पडली. लढाईत त्याचा सिंहाचा वाटा. चांदीची मानाची स्टार फीत बढती मिळाली. तो सैन्याचा अधिकारी झाला. सुभेदार राम अहेरे. त्याला पाहून आईचं हृदय आनंदानं भरून आलं. दाटलेल्या कंठानं आपलं बोलणं अपुरं ठेवून ती क्षणभर बोलली नाही, पाहतच राहिली. ती बापूला म्हणाली, बापू कोण आलंय बघ. वडिलांना पाहून मुलं नाचू लागली, आनंदून गेली. त्यांना खूप खाऊ मिळणार, नवीन कपडे मिळणार. मुलांची आणि पित्यांची भेट वर्षातून एक वेळच होत असे. त्याला फक्त वर्षातून 2 महिने रजेवर येता येत होतं. म्हणून मुलांना किती अप्रूप वाटत असे. अनिता लाडानं आपल्या जन्मदात्याला म्हणाली, भाऊ आम्ही किती धोकीत होतो. काय रे बेटा? राम उद्गारला. आपला भाऊ किती आजारी होता. तो सारखा धोकायचा तुम्हाला. धोकायचा म्हणजे आठवण करायचा. कधी रे बेटा? मागी. काय झालं होतं त्याला? देवानं धुकून टाकलं माझ्या बाळाला. त्याची कृपा म्हणून. लई दुखणं झालं होतं त्याला. त्याची आई गहीवरून म्हणाली. तो गाव, घरदार, मूलबाळ आई सोडून जायचा. रात्रंदिन त्यानं देश सेवा केली, पराक्रम गाजविला. तो सीमेवरील प्रसंग आईला सांगत होता. फायरिंग चालू होती. अचानक बॉम्बस्फोट झाला. धूरच धूर. काहीच दिसत नव्हतं. धूर ओसरला. रणांगणावर कित्येक वीर धारातीर्थी पडले. त्यांचे फोटे वर्तमानपत्रातून पहिल्या पानावर छापून आले.
त्यांना अशोक चक्र खुद्द राष्ट्रपतींनी दिले. आमच्या नशिबी कुठं पुढं 4 दिवस पाहायचे होते. तुमची सेवा करायची होती म्हणून जगलो. ते गेले बिचारे. त्यांची मुलं पोरकी झाली. किती दुःख, यातना, त्रास त्यांच्या नशिबी आहे कोणास माहीत. किती दुःख झाले त्यांच्या कुटुंबियांना. नशिबी आहे ते चुकत नाही. वीर मरण येणं हे भाग्याचं असतं. असं मरण येतंय कोणाला. मरण अटळ आहे ते चुकतंय कोणाला. हे ऐकून आईला दुःख झालं. तिनं पदरानं अश्रू पुसले. आता नोकरी संपेल. उपजीविकेचे साधन म्हणून गावीच कारखाना उभारायचा त्यानं ठरविलं. तो त्याच्या तयारीला लागला. इमारतीचं काम पूर्ण करायचं होतं. गवंडी सुतार राबू लागले. इमारत पूर्ण झाली. यंत्र खरेदी केली. उद्घाटनाचा दिवस निश्चित झाला. तांबडं फुटलं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. पक्षी आकाशात भराऱ्या मारू लागले. सूर्योदयानं दिशा उजाडली. शेतकरी बैल हाकीत शेतावर जात होते. पाणी भरणाऱ्या स्त्री पुरुषांची विहिरीवर गर्दी झाली. कारखान्यासमोर सळा रांगोळीनं वातावरण शोभून दिसू लागलं. रंगीन कागदाचे फरारे वाऱ्यानं डुलू लागले. लाऊडस्पीकर लावला. निळ्या रंगाचा स्पीकर करण्यातून गीताचे मधुर स्वर गात होता. शांतीदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा. प्रथम नमो गौतमा. चला रे प्रथम नमो गौतमा. जगाला शांती, समता, बंधू भावनेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचे गीत मनाला शांती दे. करण्यावर प्रमोद साऊंड हारंगुळ ही अक्षरे स्पष्ट दिसत होती. अन गीत मात्र बुद्धाचीच. गावाच्या देशमुखाच्या हस्ते पूजा झाली. भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी, पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. अगरबत्ती गुलाल लावून यंत्रपूजा झाली. खेड्यातील समारंभ साजरा झाला. खडखडाट करीत चाके फिरू लागली. चहा पाणी उरकलं. आनंदी झाला. खडखडाट आवाजाने आनंदात भर पडली. दुसरे वर्षी तो गावी निघाला. मुंबईत गाडीनं त्यानं बार्शी गाठली. पुढे बसचा प्रवास, गाडीचा वेग खूप, पण मनाची झेप त्याहून अधिक. मन रेंगाळत होतं. आईच्या मुलांच्या प्रेमात बसच्या घरघरऐवजी कारखान्याची खळबळ ऐकू येत असल्याचा त्याला भास होईल. जवळ मानकेश्वर, भूम, चिंचोली, सुकटा ओलांडून गाडी पुढे आली. पुढं घाट लागतो. दऱ्या खोऱ्या, चढ उतार, वळण, डोंगर, खड्डे अशीच सडक. वाळलेले गवत, झुडपे व त्यात चरणारी गुरं दिसत होती. मोटारीचं भरभरणं चालू होतं. उदास वारा वेडावीत होता. गाडीनं घटनान दूर गाठलं. थांब्यावर गाडी थांबली. त्याला तिथेच निरोप मिळाला यावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. तो म्हणाला, असं होणं शक्य नाही. खरं तेच सांगतोय साहेब. तो तिथून परत जाणाऱ्या गाडीनं परतला. आई, पत्नी, मुलं अगोदरच मुंबईला गेली होती. मन गोंधळून गेलं. डोक्यात काहूर माजलं. त्याचं मन त्यास म्हणत होतं, तू केलेल्या पराक्रमाचं तुला पारितोषिक मिळालं का? बॉम्बस्फोट, धूरच धूर विरला. त्याच्या समोर मृत जवान धारातीर्थी कोसळलेले दिसले. खिन्न मनाने तो पाहत होता. गाडी भरधाव धावत होती. त्याच्यावर झालेल्या अन्यायाची दाद तो न्यायालयात मागणार का? इकडे गावात पोलीस अधिकारी आले. ठाण्यासमोर निळ्या पोलीस गाड्या उभ्या होत्या. गावात शांतता पसरलेली. पंचनामा झाला. गुन्हेगार खिन्नपणे उभे होते. खाकी रंगाच्या कागदावर गुन्हा नोंदविला. मातृभूमीसाठी त्यानं रणांगणावर धाडसी कृत्य केलं. देशाचं रक्षण केलं. त्यास एवढी कठोर शिक्षा. त्याच्या घरादाराची, मालमत्तेची जाळपोळ, कारखान्याची हानी करावी. याला जबाबदार कोण?
जातीभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, समाजानं दूर लोटलेल्या समाजात जन्म घेणं हा का त्याचा गुन्हा होता? पिढ्यान पिढ्यापासून त्रास, अपमान, लाचारी सहन करून गुलामाप्रमाणे जगणं हे का त्यानं पाप केलंय? गावकऱ्यांनी त्याला हे पारितोषिक द्यावं. तो एक महार सैनिक सुभेदार. शासनाने 1971 मध्ये नामांतर निर्णय रेडिओवरून जाहीर केला होता म्हणून हे सारं घडलं. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया दुसऱ्या कथेमध्ये. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.